नमस्कार. मौजे उंब्रज येथे भैरवनाथ ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक 17/4/2026 रोजी उंब्रज येथे भव्य बैलगाडा ओपन शर्यतीचं आयोजन भैरवनाथ यात्रा कमिटीने केलेलं आहे. आणि या बैलगाडीच्या नियोजन आत्ता फाट्या वगैरे पाडण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. भैरवनाथ कमिटीच्या वतीनं मी सर्वांना एक विनंती करतो. त्याचप्रमाणे सालाबादप्रमाणे भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं ज्या बैलगाडीचं आयोजन झालेलं आहे त्यासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 55,000 रुपये व सन्मानचिन्ह. तसंच द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 35,000 रुपये व सन्मानचिन्ह. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 25,000 रुपये व सन्मानचिन्ह. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 15,000 रुपये व सन्मानचिन्ह. पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे 11,000 रुपये सन्मानचिन्ह. 6 नंबरचं बक्षीस आहे 7,000 रुपये व सन्मानचिन्ह. आणि 7 नंबरचं बक्षीस आहे 5,555 रुपये व सन्मानचिन्ह. त्यासाठी ही सगळी आकर्षक बक्षिसं आम्ही आयोजित केलेले आहेत. तरी सर्व गाडी मालकांनी याचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे क्वार्टर फायनलसाठी ज्या गाड्या पात्र ठरतील त्या गाड्यांना सुद्धा ₹1,500 रुपये व सन्मानचिन्ह असे देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच सालाबादप्रमाणे नेहमीप्रमाणे हा पारंपरिक अड्डा कुठल्याही पद्धतीचं गैरप्रकार व कुठल्याही प्रकारचा यामध्ये चिटिंग न होता पारदर्शक पद्धतीनं आम्ही सर्व ग्रामस्थ हा बैलगाडी शर्यत पार काढण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच नेहमीप्रमाणे आपण सर्वजण आम्हाला इथं सहकार्य करता त्याच पद्धतीनं आपण सर्वांनी सहकार्य करावं असं एक आव्हान करतो. तर पल्ला किती आपला काय कसं? पल्ला एक 750 फूट राहील. हां. आणि डाम वगैरे आहेत ते सगळे काय आम्ही टेलर वगैरे लावणार आहे. दोन्ही बाजूनं टेलर काय बॅरिकेड आहेत. हां. तिथं लांब एक हिर दिसते, बरीच लांब आहे. त्याचं काय नियोजन केलं? त्याला पूर्ण गोलेडा आम्ही ट्रॉयला लावणार आहे. पूर्ण बंदिस्त वीर करणार आहे. तरी बरीच लांब आहे पण तरी भरपूर लांब आहे. इथून वीर तरी पण लांब असली तरी पण आम्ही 6 टेलरचं नियोजन केलेलं आहे. हा म्हणजे सगळं गोल बिल राहिलंय ना. हो. आणि पुढे थांबायला वगैरे भरपूर जागा आहे. गाड्या इकडे अंधारवाडी रोडवरनं सुटणार आहे. तिकडे गोडवाडी रोडला पलीकडच्या बाजूला एक 800-850 फुटावर पल्ला राहील. हा. आणि पल्ल्याच्या पुढे गाड्या थांबायला सुद्धा एक 12 एकराचं मैदान मोकळं आहे. आता आपलं उंब्रज मध्ये यायचं तर मैदान आपलं अंधारवाडी रस्त्याला कसं कसं यायचं कुठं कुठं सांगा. उंब्रज मध्ये यायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना चोरे रोडवरनं गोडवाडी माळा विचारलं कोणाला तरी चालतंय. गोडवाडी माळा म्हणून ते माळच आहे. गोडवाडी नाहीतर हायवे नाल तर डायरेक्ट कॉलेज रोडनं हायवे नाल तर चोरे रोडने यायचं. हां. आणि गोडवाडी माळ विचारायचं कुठेही. ओके. गोडवाडी माळ विचारलं की ते तिथं. आणि इकडून येणार असलं कोणतं कॉलेज रोडनं इकडून येणार असेल तर अंधारवाडी रोडनं सरळ वर यायचं खिडखिड्याच्या वाड्याच्या समोर. म्हणजे ताबीब काय ना डायरेक्ट रस्त्यावर मैदान आहे ना. फक्त काय रोडटच होतं आहे. बैलवाल्यांना सुट्टी इकडे अंधारवाडी रोड नसल्यामुळं बैलांना थांबायला अडचणी होते. त्यामुळे गोडवाडी रस्त्याला आले की तिकडेच थांबतील आणि तिकडून त्यांना बघायला सोयीस्कर पडेल. म्हणजे मैदानाला दोन्ही साईडला रस्ता आहे. दोन्ही बाजूला रस्ता आहे. पण गोडवाडी माळ्याना रस्ता आल्यामुळे काय होईल, बैल बांधाय त्या बाजूला राहणार. राहतील. रान कसलं आहे नेमकं? रान हरभरा आहे, काळवट आहे. बिगर नांगरटीचं रान आहे. नांगरटीचं चांगलं कठीण रान आहे. निम्मा पल्ला कठीण मध्ये पुढचा नांगरलेला आहे, त्यात रोटर मारून चांगलं तयार करून घेतलेलं आहे. नमस्कार. महाराष्ट्रातलं एक जुनं आणि जाणतं मैदान म्हणून या महाराष्ट्रात उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा या मैदानची ओळख एक अगदी जुन्या काळापासून आहे. श्री भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं हे मैदान या ठिकाणी आयोजित केलं जातं. हे मैदान या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या सर्व नियमानुसार या ठिकाणी पार पडणार आहे. ह्याच्या आधी देखील पार पडलेला आहे. आणि यासाठी उंब्रज ग्रामस्थ त्याचबरोबर बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक चालक सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने या बैलगाडीच्या मैदानात उपस्थित राहायचं आहे. हे मैदान कॉलेज रोड अंधारवाडी रोड म्हणजे कॉलेज रोड उंब्रजमधील कॉलेज रोड या ठिकाणाहून सुद्धा तुम्ही या मैदानाला येऊ शकताय. आणि पलीकडे चोरे रोडवरून गोडवाडीचा मळा तिकडून सुद्धा तुम्ही या मैदानाला येऊ शकताय. त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने या मैदानासाठी उपस्थित राहायचं आहे.